हे लाभार्थी आहेत लाडक्या बहिणीचे. तुम्ही म्हणताय ही स्क्रुटिनी अगदी सुरुवातीपासून होती. फेरतपासणी सातत्यानं अगदी महिन्याला होत होती. आता मात्र विरोधकांचं असं म्हणणं आहे, ही स्क्रुटिनी केली जातीये कारण या योजनांचा भार तिजोरीवर पडलेला आहे आणि त्यामुळे ते कुठेतरी बॅलन्स करण्याकरता म्हणून ही फेरतपासणी केली जाते आणि हळूहळू फेरतपासणी करता करता कालांतरानं ही योजनाच कालबाह्य ठरेल. नाही, एक तर ही योजना जाहीर केलेली आहे लाडक्या बहिणींसाठी आणि ती कधीही बंद होणार नाही. ही भूमिका महायुतीच्या सरकारने नेहमी ठेवलेली आहे. विरोधक टीका करत असताना याच्यामध्ये खूप दुटप्पीपणा आहे. एक तर आम्ही ही योजना आणली, त्याच्यामध्ये आम्ही 1500चा लाभ महिलांना देतोय. ज्या वेळेला विरोधकांनी विधानसभेच्या वेळेला त्यांचा मॅनिफेस्टो जाहीर केला त्यावेळेला ते म्हटले की आम्ही 3000 देऊ जर आमचं महाविकास आघाडीचं सरकार आलं तर. म्हणजे जर 1500नी राज्याच्या तिजोरीवर भार पडत असेल तर मग ते 3000 कुठल्या बेसिसवर म्हणत होते? मग त्याचा अभ्यास त्यांनी केला नव्हता का? हा तर आम्ही विरोधकांना पहिला प्रश्न विचारतो. कारण 1500 ज्या वेळेला आम्ही ठेवले त्यावेळेला आम्ही 3000 ठेवू शकलो असतो. बट 1500 हे आर्थिकरित्या आणि ज्या वेळेला एखादी योजना आपण सुरू करतो त्यावेळेला ह्या सगळ्या बाबींचा विचार करून ती करण्यात येते. योजना ही गरजूंसाठी असते. जर कुठेही त्याचा कोण गैरफायदा घेत असेल आणि त्याला जर थांबवण्यात येत असेल किंवा त्याच्यावर जर कारवाई होत असेल तर मला असं वाटतं की ती योग्यच आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही. आणि आमच्याकडे वेळोवेळी जी काही प्रायमरी स्क्रुटिनी केली आहे त्यामध्ये किती किती लाभार्थी, किती किती महिलांनी फॉर्म भरले होते, किती योजनेसाठी पात्र होत नव्हते, ज्यांना त्याच वेळेला फॉर्म म्हणजे परमनंट रिजेक्शन करण्यात आलेलं होतं, हे सगळं सुद्धा विभागाकडे त्या वेळेला केलेलं आहे. त्याच्यामुळे असं दुटप्पीपणाने की ही योजना बंदच होणार आहे, जर बंद करायची असती तर आम्ही त्या पद्धतीनं ती क्रॉस व्हेरीफाय करण्याची सुद्धा हे केली नसती. मग अचानकच एकदमच बंद केली असती. त्याच्यामुळे ही योजना चालू राहण्याच्या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलत आहोत एक, आणि ती कायमस्वरूपी चालू राहणार. महिलांसाठी सुरू केलेली ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. ती अशा पद्धतीनं कोणीही बंद करण्याचा विचारही कधी मनामध्ये आणूही शकत नाही आणि कोणी कधी करणारही नाही. कारण ज्या योजनेने महिलांच्या आयुष्यामध्ये आनंद आलाय तो आनंद हिरावून किंवा हिसकावून घेणार